अ, नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अविनाश राठोड, श्रीरामा ॲग्री जेनेटिक्स, दिग्रस तालुका प्रतिनिधी. मी आलेला आरंभी या गावी सुभाष काका जाधव यांच्या शेतात. सुभाष काकांना विचारूया आपली श्रीरामा 639 ही व्हेरायटी सुभाष काकांनी लागवड केलेली आहे. तरी काकांना विचारूया या व्हेरायटीबद्दल, त्यांना ही व्हेरायटी कशी वाटली. नमस्कार काका. नमस्कार. काका, आधी आपला परिचय द्या. माझं नाव आहे सुभाष मधुकर जाधव, राहणार आरंभी, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ. आज मी ह्या व्हेरायटीबद्दल बोलायचं म्हणजे काय, आज कमीत कमी मी 4 ते 5 वर्ष झाले ह्या व्हेरायटीला मी माझ्या शेतामध्ये लावत आहो. हे व्हेरायटी नापिकी म्हणून कधीच दिसली नाही, म्हणून त्याला मला असं वाटते की याला सोडावंच नाही व्हा. कारण प्रतीक्षामध्ये याचा जास्तीत जास्त बोंड बी मोठा आहे, 5 पाकळीचा बोंड आहे. आणि कोणताही बी समजा याच्या रोगराई आल्या तर हे स्मरण करून घेतात. कारण याची हे जे व्हेरायटी आहे एवढी जबरदस्त आहे की आपण त्याला कधी सोडावं वाटत नाही. कास्तकाराच्या लायकीची आहे आणि कास्तकार बंधू सगळ्यांनाच विनंती आहे, हे जबरदस्त व्हेरायटी आहे, याला कधी तुम्ही सोडू नका. आणि काका, याचं बोंड कसं आहे, किती पाकळीचं बोंड आहे? बोंड मोठा आहे आणि 5 पाकळीचा बोंड आहे, 5 फळी निघते त्याच्यातून कापसाची. आणि वेचणीस कसं आहे? वेचणीला बी एकदम सोपा आहे. आणि एका पाकळीमध्ये कमीत कमी 8 ते 9 सरकी त्याच्यातून निघत असते. आणि वजन पण चांगलं आहे. वजन बी चांगलं आहे आणि वजनदार बोंड, वेचणी सोपं, वजन चांगलं आहे. आणि शेतकऱ्यांना पुरेल ती व्हेरायटी म्हणजे श्रीरामा 639 जबरदस्त व्हेरायटी. आणि हेच व्हेरायटी लावा काका. जवळपास आपल्या आरंभी विभागात म्हणजे आरंभी सर्कलमध्ये, आपल्या आरंभी एरियात असं म्हणू आपण, सर्वात जास्त जी लागवड झालेली आहे ती श्रीरामा, सर्वात म्हणजे निम्मी भाग जी आहे, निम्मी क्षेत्रामध्ये पुन्हा म्हणजे जास्तीत जास्त 639 याची लागवड ह्या एरियात झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, माझं एवढंच सांगणं आहे, श्रीरामा 639 ही व्हेरायटी आपण आपल्या शेतात लाव आणि भरघोस उत्पादन घ्या. आणि आम्ही महत्त्वाचं म्हणजे आम्ही श्रीरामा 639 आम्ही ब्रँड विकतो. एक सर्वात मोठा ब्रँड आहे श्रीरामा 639. आणि धन्यवाद काका. धन्यवाद.